तर मित्रांनो, तुम्हाला पण अशी बॅग पाहिजे असेल तर कोणता वर्कआउट केला पाहिजे? चला तर मित्रांनो सुरू करूया. पहिला सेट डेडलिफ्ट. जोवर फेल नाही व्हाय तोपर्यंत मारत राहा. 160 मारलाय भाई, नाद नाही करायचा आपला. ते आपण 2 रिपिटेशन मारले ना, सरांना चांगला सपोर्ट द्या थोडा. एकदम लाईट सरांना सपोर्ट दिला आणि दे दनादन उडव उडव केला. डेडलिफ्ट संपवली आणि पुढचा सेट घेतला लॅट पुल डाऊन. लॅट पुल डाऊनचे पूर्णपणे 3-4 सेट मारले. इथंच बॅग एकदम डायरेक्ट बसली. फुल तगडी बॅग बाहेर निघलेली, काय सांगू तुम्हाला. पुढे आलो क्लोज ग्रिप लेग पुल डाऊन जवळ. याचे 3 सेट मारले. एकदम लो एनर्जी झाली, ते वेट पण कमी घेतला. सावकाश मारले. लगेच आलो आपले फुलपाखराच्या मशनीवर. फुलपाखरू पाहिजेत ना भाई बॅकवर. ह्या सेटचा असा आहे, फुल हेवीच जायला लागते तेव्हाच बॅक एकदम ट्रेच होते, नाहीतर बॅकला काय फरक नाही. पुढचा सेट घेतला केबल रोईंग. ही एक्सरसाइज मला बिलकुल आवडत नाही, पण काय आपल्याला व्ही शेप पाहिजे तर एक्सरसाइज करायलाच लागेल नाही. आलो लगेच लास्ट सेटवर आलो बेंडेवर. याचे पण 3 सेट आणि बॅक अशी बाहेर निघलेली. दाखवतो थांबा बॅग कशी बाहेर निघली. बघ भावा, नजर लावू नको. माझी पाठण सुजत चालली. नजर लावलीस तर गरम बसायला लावशील. पुढचा सेट घेतला प्रीचलकर बायसेपसाठी. याचे पण 3 व्हेरिएशन मारले आणि पूर्ण बायसेप असा बॅक मारूनच तगडा गेन झालता. काही बायसेप मारायची इच्छाच नव्हती होत. पुढचा सेट घेतला स्पायडर कर्ल. एकदम बायसेप तगडा झालाय. बघा तुम्ही कसा वाटतंय तुम्हाला. चला तर मित्रांनो, बाय बाय, टाटा. येत आहे पुढचे व्हिडिओ घेऊन.